सोलापूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मोठ्या चुरशीनं मतदान झालं। उन्हाचा पारा जास्त असूनही मतदार बाहेर पडले, याचा परिणाम मतदानाच्या आकडेवारीवर झाला असून बुधवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली। त्यानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59.19% इतके मतदान झाले आहे। मागील 2019 लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी 58.46% इतकी होती। मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 0.73% वाढ झाली आहे। सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी 7 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापुरात 57.64% तर माढ्यात 62.11% मतदान झाले। दोन्ही मतदारसंघात चुरशीने मतदान झालं। उन्हामुळे माढ्यात मतदानाचा टक्का घसरला असून याउलट 2019च्या तुलनेत सोलापुरात 1.5 ते 2% अधिक मतदान झालं आहे। सोलापूर मतदारसंघात 1968 तर माढ्यात 2030 मतदान केंद्रावर मतदान झालं। याबाबत हकीकत अशी, सोलापुरातील कन्ना चौकात एका अज्ञात इसमानं कन्ना यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या स्टीलच्या बॅरिकेडला काँग्रेस पक्षाचं हाताचा पंजा चिन्ह असलेल्या पताका विनापरवाना बेकायदेशीरपणे लावून आदर्श आचारसंहितेचा भंग करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून अज्ञात इस्मावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल रमेश डेरे यांनी फिर्याद दिली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात 3,56,027 मतदारांपैकी 2,07,255 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळं 58.21% इतकं मतदान झालं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या। तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांना श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हासापुरे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली। याबाबत हकीकत अशी, दिनांक 7 मे रोजी सकाळी 9:15च्या सुमारास दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन उर्दू शाळा दक्षिण सदर बाजार येथील गेटच्या बाजूला कंपाऊंड लगत शौकत मुस्तफा पठाण, रियाज मुस्तफा सय्यद, ओंकार सुनील गायधनकर, संध्या सुनील नागरे, अनुप्रिया रमाकांत जाधव आणि मनीषा रमेश उडानशिव यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मतदारांना मतदार स्लिप देण्यासाठी विनापरवाना मंडप मारून त्या ठिकाणी मतदार स्लिप वाटण्यासाठी बसवून उमेदवारांना घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याबद्दल या 6 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वीज, पाणी आणि रस्ता नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भैरववाडी आणि मनगोळी येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकलाय। सकाळपासून आतापर्यंत दोन्ही गावात एकही मतदान झालं नाही। सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी मतदान झालं। मनगोळी व भैरववाडी या गावात सोमवारी दुपारीच मतदान यंत्र दाखल झालं होतं। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रही सज्ज ठेवण्यात आलं होतं। मात्र अचानक मंगळवारी सकाळी वीज, पाणी व रस्ता नसल्यानं मोहोळ तालुक्यातील 2 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकही मतदाराने आतापर्यंत मतदान केलं नाही। याबाबत सविस्तर वृत्त असं, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान संपण्याच्या 48 तासापूर्वी जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला होता। सर्व दारू दुकानं बंद ठेवण्यात आली होती। ड्रायडे कालावधीत अवैध दारूची निर्मिती, विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये 18 गुन्हे दाखल करण्यात आले। सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा क्रिस्टल डेव्हलपर्स यांच्या वतीनं अनेक यशस्वी प्रोजेक्टच्या पूर्णत्वानंतर आता सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील बाळे इथल्या वसंत विहार परिसरात सुमारे 13.5 एकर इतक्या भव्य जागेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस हा प्रीमियम लक्झरियस ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प साकारला जात असून सोलापुरातील एक अत्याधुनिक आणि दर्जेदार असा हा प्रकल्प राहणार आहे। या संदर्भात क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील कोंडा यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली।
सोलापूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि चुरशीनं मतदान झालं. या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं असून भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते हे विजयी होऊन भाजपाच्या विजयाची हॅट्रिक करणार की ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सलग 2 पराभवांचा वचपा काढून त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसला पुन्हा आजचे दिन आणणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. किरकोळ अपवाद वगळता या मतदारसंघात अत्यंत शांततेत मतदान झालं.